हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आजपासून आपल्याला जे पाठीमागे जे डिमेरिट्स असतील मिनिट्स असतील त्याच्याविषयी माहिती पाहिजे. परंतु आज त्या पिरियडमध्ये आपल्याला कशाविषयी माहिती पाहिजे तर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर मी सुरुवातीला सांगितलं पहिल्याच पिरियडमध्ये की काही गुण बी असू शकतात, पॉझिटिव्ह बाजू असू शकतात किंवा निगेटिव्ह बी असू शकतात. ह्या मेंडेलिव्हच्या बाबतीत बी तेच घडलं की थोड्याफार काय आपल्याला पाहायला मिळालं. बारकाईने जर केअरफुली जर काळजीपूर्वक जर पाहिलं गेलं तर तिथं डिमेरिट्स पाहायला मिळाले, दोष पाहायला मिळाले. आणि ते कोणते त्याच्याबद्दलच आपल्याला ह्या पिरियडमध्ये काय करायचं आहे, अगदी डिटेल्स डिस्कस करायचं आहे. तर आपण जर डिफेक्ट जर पाहिला किंवा दोष जर पाहिला गेला तर तो कोणता असेल, कोणता आपल्याला डिमेरिट्स. कारण परीक्षेला 2 or 3 2 किंवा 3 मार्कला शुअरली एक्झामला प्रश्न पडणार आहे आपल्याला. तुम्ही जर काळजीपूर्वक पाठीमागच्या बोर्ड क्वेश्चन पेपर जर पाहिला गेला तर तुमच्या चटकन लक्षात येईल की 2 किंवा 3 मार्क्सला शुअरली विचारलं गेलं. असो आपल्याला 2 किंवा 3 असणं माहीत असणं गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, आणि ते अंडरस्टँडिंग सुद्धा होणं गरजेचं की नेमकं कशा स्वरूपामध्ये ते डिमेरिट्स सांगितले गेले आहेत मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये. फर्स्ट असेल तो म्हणजे कोणता आहे, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट दॅट इज कोबाल्ट अँड निकेल इज सेम. म्हणजे आपल्याला कोणता पाहायला मिळतो, कोबाल्ट अँड निकेल याच्या बाबतीत काय पाहायला मिळालं, सेम पाहायला मिळालं. तो म्हणजे किती नंबर आपल्याला जो पाहायला मिळतो ॲटॉमिक, त्याचं जर मास जर पाहिलं गेलं तर त्याचे ते किती आहे, 59. जे तुम्हाला कितव्या गणामध्ये पाहायला मिळतं तर 8 ग्रुप आहे. आणि जो फोर्थ पिरियड 8 ग्रुप याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, त्याचं प्लेसमेंट पाहायला मिळतं. तुम्हाला काळजीपूर्वक मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पाहावं लागेल की त्याच्यामध्ये जे 8वं गण आहे आणि तुमचा 4था पिरियड आहे त्याच्यामध्ये तर स्थान दिसतं पाहायला मिळतं की प्लेसमेंट होल नंबर म्हणजे पूर्णांकी संख्या आपल्याला काय मिळते 59 आहे. ती काय आहे, एकाच बॉक्समध्ये निश्चित केलं गेले, स्थान केलं गेलेले. देअरफॉर वॉज ॲम्बिग्युटी. आपल्याला काळजीपूर्वक शब्द सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. काही शब्द तशा स्वरूपामध्ये विचारले गेले. ॲम्बिग्युटी म्हणजे काय, संदिग्धता म्हणून आपण त्याला. काय आहे की देअर वॉज ॲन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे ही जी सिक्वेन्स जो मांडला गेला त्याच्यामध्ये संदिग्धता निर्माण होती. कारण कोबाल्ट आणि निकेलचं स्थान काय केले गेले, एकाच ठिकाणी 59 ॲटॉमिक मास. कारण आपल्याला लॉ सुद्धा लक्षात येणं गरजेचं की लॉ काय सांगितला गेला आहे की एलिमेंट्स आर अरेंज्ड, किंवा आपण एलिमेंट्स कसे केले गेले ते अणुवस्तुमानांकानुसार निश्चित केले गेले. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कारण ॲटॉमिक मासेसनुसार काय करायला गुणधर्म हे निश्चित करायला लागलेत की ज्यावेळेस आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अणुवस्तुमानांकानुसार सिक्वेन्सनी पिरियडमध्ये जे जातो त्यावेळेस आपण पाहिलं गेलं तर एकाच ठिकाणी स्थान निश्चित केले गेले. त्यामुळे आपल्याला ॲम्बिग्युटी किंवा संदिग्धता निर्माण होते. हा झाला त्याचा पहिला काय म्हणूया आपण मेंडेलिव्हचा डिमेरिट म्हणून. सेकंड कशाशी संबंधित आहे, आयसोटोप्स, समस्थानिके. रिसेंटली पिरियडमध्ये सुद्धा मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितली की समस्थानिके कशाला म्हटलेलं आपण, ॲटॉमिक नंबर इज द सेम बट ॲटॉमिक मास नंबर आर डिफरंट फॉर सेम ॲटॉम ऑफ एलिमेंट. की ज्याच्यामध्ये त्यांची केमिकल प्रॉपर्टी असतील त्या कशा असतील, सेम असतील. म्हणजे अणुवस्तुमानांक हे वेगवेगळं असणार आहे एकाच मूलद्रव्याच्या अणूचं. अंक एकसारखा असणार आहे परंतु अणुवस्तुमानांक काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी असतील त्या कशा असतील, सेम असतील. परंतु ज्या फिजिकल प्रॉपर्टी ह्या कशावर डिपेंड असतात तर ॲटॉमिक मासवर असतात. त्यामुळे त्यांचे प्रॉपर्टी ज्या असतील त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी त्या कशा डिफरंट येतील, परंतु केमिकल प्रॉपर्टी कशा सारख्या येतात. म्हणजे त्याच्या बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं की आयसोटोप वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियडिक टेबल. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पिरियडिक टेबल जो तयार केला गेला त्यावेळेस आयसोटोपच्या बाबतीत जर पाहिलं गेलं, समस्थानिकांच्या बाबतीत जर पाहिलं गेलं ते त्याच्या बाबतीत आपल्याला तेव्हा माहीतच नव्हती की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ज्यावेळेस आफ्टर लॉंग टाइम ज्यावेळेस आयसोटोप सापडले गेले त्यावेळेस स्थान कसं देत आहे. कारण एक क्लोरीनचं एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे की क्लोरीन 17 ॲटॉमिक नंबर बट ॲटॉमिक मास डिफरंट 35 37. की जे आपण इथं सुद्धा हायड्रोजनच्या बाबतीत सुद्धा सांगता येऊ शकतं की हायड्रोजन याचं जर आपण जर पाहिलं तर 1 प्रोटॉन असतील म्हणजे त्याच्या बाहेरच्या कक्षेत किती असणार आहे, एकच इलेक्ट्रॉन असणार आहे हायड्रोजन. परत सेकंड जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या 1 निवाडती. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतात तर P+N = A. म्हणजे इलेक्ट्रॉन सेम राहतात, केमिकल प्रॉपर्टी सेम राहायला लागली. याला तुम्ही काय म्हणतात, हायड्रोजनच्या या मूलद्रव्याच्याच अणूला काय म्हणा, ड्यूटेरियम. काय म्हणायला, ड्यूटेरियम. परत पुन्हा एक दुसरं त्याचा जर पाहायला गेला आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ एन एलिमेंट.
म्हणजे प्रोटॉन एकच पाहायला लागला आपण, 2 न्यूट्रॉन म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन येतं, एकच, परंतु P+N म्हणजे हा काय झाला, ट्रिटियम. हे आपण लक्षात येणं गरजेचं आहे समस्थानिकेच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर. हायड्रोजनच ह्या मूलद्रव्याचं, परंतु न्यूट्रॉनची संख्या वाढत जायला लागली. मग अशा वेळेस मग हे जे नंतरच्या कालावधी, लॉंग आफ्टर टाइम मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, म्हणजे अशा मूलद्रव्याला कशा प्रकारे स्थान देता येईल, कारण अणुवस्तुमानकानुसार विचार केला गेला एकाच मूलद्रव्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्थान आहे. क्लोरीन सारखेला सुद्धा पाहिलं गेलं तर अणुवस्तुमानक त्याचं 35 आहे आणि काहींचं 37 आहे. मग ते कशा स्वरूपामध्ये वेगवेगळं प्लेसमेंट द्यावं लागेल, हे काय झालं गेलं अगदी त्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर फेल्युअर ठरला गेला. म्हणजे हा डिमेरिट सुद्धा आपल्याला स्पष्ट चटकन लगेच काय होते लक्षात येऊ शकतो. कारण एकाच मूलद्रव्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला स्थान, जसं म्हणजे एकाच मॅनमध्ये जर म्हटलं गेलं तर 2 तलवारी कशा, मूलद्रव्य सुद्धा अणुवस्तुमानकानुसार आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या ठिकाणी देणं हे आपल्याला प्रॉपरली देता येत नाहीये. म्हणजे हा एक डिफेक्ट झाला. नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर ॲज आयसोटोप हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी जी सारखी मी आत्ताच सांगितली तुम्हाला, बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, ॲटॉमिक मास डिफरंट तयार व्हायला लागलं मूलद्रव्यांचं. चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे एक प्रकारे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आव्हान निर्माण व्हायला लागलं की हे असं प्रकारे आपल्याला स्थान निश्चित रिप्लेसमेंट आपल्याला देता येऊ शकत नाहीये, कारण वस्तुमानक वेगवेगळे एकाच मूलद्रव्य, म्हणजे एकच मूलद्रव्य आपल्याला काय करावं लागला, वेगवेगळ्या बॉक्समध्ये टाकावं लागला. म्हणजे ही एक प्रकारे काय होऊ शकते, संदिग्धता, ॲम्बिग्युटी तयार होती त्याच्यामध्ये. आणि तिसऱ्या प्रकारे आपण जर पाहिलं गेलं, तिसरा डिमेरिट्स काय असू शकतो त्याच्यामध्ये, अरेंजमेंट. म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन्क्रीजिंग ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस, त्यावेळेस काय होते, राईज ऑफ इन ॲटॉमिक मासेस डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म, की एक समान पद्धतीने आपल्याला तिथे मूलद्रव्यांची मांडणी करता येत नाही. ज्यावेळेस मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानकानुसार केली जायला लागली की आपल्याला त्याच्या समानता दिसत नाही. हा एक त्याच्यातला एक डिफेक्ट म्हणूया. इट वॉज नॉट पॉसिबल देअर फॉर प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी एक प्रकारे आपण जर पाहिलं गेलं, रिगार्डेड डिस्कवर टू हेवी एलिमेंट, 2 जे जड मूलद्रव्य आहेत तर त्या 2 मूलद्रव्याच्या मध्ये किती मूलद्रव्य आहेत हे आपल्याला काळजीपूर्वक सांगता येत नाहीये. हा एक संदिग्धता असेल. लास्ट वन आपल्याला सगळ्यात एक्झामच्या दृष्टीने आपल्याला पाहणं गरजेचं आहे, तो म्हणजे कोणता, पोझिशन ऑफ हायड्रोजन एलिमेंट. आणि ते आपल्याला कन्फ्युजनमध्ये टाकू शकतं, एक्झामच्या दृष्टीने सुद्धा असेल. कारण आपल्याला हायड्रोजनचं जे स्थान आहे ते निश्चित करता येत नाही. कोणामध्ये, तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये. का करता येत नाही, तर ते कशा स्वरूपामध्ये, कारण हायड्रोजन या मूलद्रव्यांचं जे स्थान आहे, प्लेसमेंट आहे, ते कितव्या गणामध्ये आपल्याला कितव्या आवर्तनामध्ये पाहायला मिळतं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये, की फर्स्ट ग्रुप्स अँड फर्स्ट पिरियड प्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एलिमेंट इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, ते आपल्याला पाहायला मिळतं. परंतु फर्स्ट ग्रुपमध्ये जर पाहिलं गेलं आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, आता जे नेक्स्ट पिरियडमध्ये त्याच्याविषयीच माहिती पाहिजे की ती कशा प्रकारे सांगितली गेली. कारण फर्स्ट ग्रुप हा काय, अल्कली मेटलचा आहे. कशाचा आहे, अल्कली मेटलचा. परंतु हायड्रोजन सिमिलॅरिटी कशाशी दाखवतोय, तुमचा फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, Cl2, Br2 म्हणजे H2, हायड्रोजन H2, म्हणजे आपण त्याच्याशी सिमिलॅरिटी दाखवतो. म्हणजे त्याच्यासाठी लुक ॲट दी ऑन बोर्ड देअर आर 2 डिफरंट टेबल्स. जसं फर्स्ट टेबल जो आपण जो सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल, म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक लक्षात येणं गरजेचं आहे. अल्कली मेटल हा काय, कशाला म्हणायचं आपण, व्हॉट इज मीन बाय अल्कली मेटल. The first group in modern periodic table known as alkali metal. But what are the features of this alkali metal? Alkali metal, it is easily reacted with water. मग आपण बेस्ट एक्झाम्पल छोटंसं घेऊया की एका काचेचा जर ग्लास घेतला, काचेचा एखादा जर आपण ट्रे जर घेतला गेला आणि त्याच्यामध्ये थोडं जर पाणी टाकलं, कसं, थंड पाणी टाकलं, आणि जर एक शाबूचा जो कण असतो अगदी लहान आकाराचा असतो, आपल्याला अगदी मोठा नाही घ्यायचा, कशाच्या, शेंगदाण्याच्या सुद्धा, कारण खूप याच्यामध्ये आपल्याला इंजुरी होण्याची दाट शक्यता असणार आहे. छोटासा कण आपण दुरून जर टाकला गेला थंड पाण्यामध्ये ब्लास्ट होणार. म्हणजे याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की ह्याची रिॲक्टिव्हिटी किती, कुणाची, अल्कली मेटलची, की जे पहिल्या गणामध्ये टाकले गेलेले असतात. म्हणजे पहिल्या गटामधले मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत, जे आत्ता रिसेंटली आपली जी एक्झाम झाली सायन्सची, जी 2020ची, त्याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे 5 मार्क्सला क्वेश्चन 4मध्ये 5 मार्क्समध्ये सुद्धा टाकले गेलं आहे क्रियाशीलतेच्या बाबतीत, की मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणता असेल. मग ते आपल्याला कार्बन कंपाऊंडमध्ये आहेच डिटेलमध्ये, ते सुद्धा आपल्याला ते काळजीपूर्वक पाहायचं आहे.
म्हणजे तुलना केली गेली तर मोस्टली रिॲक्टिव्ह एलिमेंट कोणता असेल तर सोडियम आहे, पोटॅशियमपेक्षा सुद्धा, कारण स्थान त्याचा अगोदर आहे. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण हा जो टेबल आहे तो शो केलेला आहे. कंपाऊंड ऑफ हायड्रोजन आणि कंपाऊंड ऑफ नायट्रोजन कशा प्रकारे आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन अल्कली मेटलची डिनोट करता येऊ शकते किंवा शो करता येऊ शकते. इथं जर तुम्ही पाहिलं हायड्रोजन हा क्लोरीन असेल, ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, क्लोरीन हे सगळे कशातले तुमचे हॅलोजन या गटामध्ये येतात. तुमच्या जर या मेंडेलीच्या पिरियडिक टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर ते 8व्या आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर गेलात तुम्ही तर ते 17व्या गणात येतात. हे आपल्याला कन्फ्युजन पडणार आहे, ते आपल्याला काळजीपूर्वक पिरियडिक टेबल आपल्याला रीड करता यायला पाहिजे. गण कोणते, आवर्तनं कोणते, कशाला नाव कोणते दिले. म्हणजे मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये जर आपण जर पाहिलं गेलं हॅलोजन हा कितवा गण आहे तर तुमचा 7वा गण आहे. परंतु मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये गेलो तर तो कितवा आहे तर 17वा गण आहे. परंतु आपल्याला सिमिलॅरिटी बघायचं आहे, हायड्रोजनचं प्लेसमेंट. इथं आपण जर पाहिलं गेलं हायड्रोजन हा रिॲक्ट होतो का क्लोरीनशी, होतो साहजिकच, आपल्याला ॲसिड तयार होतो हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. ऑक्सिजनशी होतो का, यस H2O. चटकन लक्षात येते आपल्याला. हायड्रोजन सल्फरशी होतो का, हायड्रोजन सल्फाइड गॅस हा तयार झाला. म्हणजे इझिली रिॲक्टेड कंपाऊंड ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनची कंपाऊंड तयार व्हायला लागली कुणासोबत तर हॅलोजन सोबत. सोडियमची रिॲक्टिव्हिटी जर आपण, कारण सोडियम हा मेटल आहे, काय हा मेटल आहे, धातू. मग सोडियमची क्लोरीन सोबत होती, कॉमन सॉल्ट तयार व्हायला लागला. NaCl त्याला तुम्ही संबोधतात. कंपाऊंडचे नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कॅपिटल स्मॉल लेटरमध्ये सुद्धा काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं, कारण तिथं आपल्याला शुअरली म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक लिहा आहे. कारण केमिकल रिॲक्शन हा जो नेक्स्ट टॉपिक आहे तोच आहे, कारण ते रिॲक्शनमध्ये आपल्याला कॅपिटल स्मॉल लेटरला महत्त्व आहे. त्याच्यावर सुद्धा अर्धा मार्क्स जाण्याची दाट शक्यता असू शकते. अर्धा असे 1 मार्क्स सुद्धा तुमचे कट होऊ शकतात जरी रिॲक्शन पूर्ण लिहिली गेली तर. परत पुन्हा सोडियमच्या ऑक्सिजनसोबत Na2O सोडियम ऑक्साईड हा तयार झालेला. सोडियमची सल्फरसोबत तर Na2S सोडियम सल्फाइड. म्हणजे इट इज इझिली रिॲक्टेड सोडियम विथ हॅलोजन ग्रुप. म्हणजे हा जो क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर आहे तो आपल्याला चटकन रिॲक्ट व्हायला लागला. म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल आपल्याला चटकन लक्षात येऊ शकते. नेक्स्ट अनदर वन, सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन. म्हणजे आपल्याला हायड्रोजनचं आणि हॅलोजनचं आपल्याला ही साम्यता दाखवायची. म्हणजे इथं एलिमेंट दाखवले, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हायड्रोजन, क्लोरीन. इथं आपण जो दाखवला गेला आहे तो आपल्याला जर पाहायला गेला तर रिॲक्टिव्हिटी कशी असू शकते सोडियमच्या हायड्रोजनसोबत. तर आपण जर इथं जर काळजीपूर्वक जर पाहिलं गेलं तर हायड्रोजन हा सोडियमसोबत रिॲक्ट होतो का, तर साहजिकच आपल्याला चटकन लक्षात येणं गरजेचं आहे. इथं एक स्वरूप जर आपण जर पाहिलं गेलं तर हायड्रोजन आणि क्लोरीन, सोडियम कार्बन याच्यासोबत रिॲक्ट होते का. म्हणजे सोडियमची हायड्रोजनसोबत रिॲक्टिव्हिटी जर पाहिली गेली तर सोडियम हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो, तो हा अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो सोडियम हायड्राईड. त्याला नाव लक्षात घेणं गरजेचं आहे, हायड्राईड. काय आहे तो, सोडियम हायड्राईड आहे. परत पुन्हा आपण सोडियमची क्लोरीनशी जर पाहिली गेली तर सोडियम क्लोराईड, म्हणजे मेटल हा रिॲक्ट व्हायला लागलेला आहे तुमच्या क्लोरीनशी होते. परत मग कंपाऊंड विथ नॉन मेटल, जो कार्बन जो घेतला, इथं मेटल कोणता घेतलेला होता तर सोडियम घेतला होता. तर इथं नॉन मेटल कोणता घेतला होता, कार्बन घेतलेला आहे. कार्बन जर आपण जर पाहायला गेला, कार्बन रिॲक्ट होतो का हायड्रोजनशी, पण इथं याच्याशी तुलना करायची आपल्याला. सोडियम, कार्बन हा कोणाशी बघायचा आहे, हायड्रोजनशी. आपल्या त्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर आपल्या स्पेशल केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिकच आहे मिथेन, जो बायोगॅस आहे आपण म्हणतो, तसं साहजिकच होणार. काय तर होईल, CH4 मिथेन गॅस, त्याला तुम्ही बायोगॅस म्हणतात. परत पुन्हा आपण जर पाहिलं तर कार्बनची क्लोरीनशी होती का तर CCl4. त्याला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करूया, त्याचं कॉमन नेम जर पाहिलं गेलं तर कार्बन टेट्राक्लोराईड. म्हणजे हिंचं आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा हिंचं जे बॉन्डिंग फॉर्ममध्ये दाखवायचं सुद्धा झालं तर कार्बन अशा स्वरूपामध्ये आपण दाखवतो. हायड्रोजन हा काय केला जातो, हा कार्बनशी कंबाईन केला जायला लागला. नेक्स्ट आपण जो कार्बन आहे त्याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ते काय, हायड्रोजनचं जे प्लेसमेंट आहे ते कोणी घेतलं गेलं नाही, तर तुमच्या क्लोरीनने घेतलं गेले. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की ह्या प्रकारे हे आपल्या डिटेल अजून कार्बन आणि कार्बन कंपाऊंडमध्ये सुद्धा काळजीपूर्वक पाहायचं आहे. हे पहा, हे लक्षात येणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला जी प्लेसमेंट आहे, कशा प्रकारे डिमेरिट्स पाहायला मिळाले. म्हणजे दोषयुक्त तयार व्हायला लागलेले आहे की पोझिशन ऑफ हायड्रोजन, पोझिशनचं जे स्थान आहे ते आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये साम्यता कशाशी दाखवते तर अगदी
तुमचा 8 ग्रुप आहे, 8व्या गणाशी दाखवायला लागला आहे. आणि प्लेसमेंट जर पाहिलं गेलं तर पहिल्या गणामध्ये टाकले. पण पहिल्या गणामध्ये जर टाकलं गेलं तर पहिल्या गणामध्ये जर काळजीपूर्वक जर पाहिलं गेलं तर फर्स्ट जो ग्रुप आहे तो कशाचा, अल्कली मेटलशी. म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे इथं काय व्हायला लागली, शुअरली इथं जे प्लेसमेंट जे हायड्रोजनचे ते निश्चित केलं गेलं नाही, कारण ते आपल्याला हॅलोजनशी पेअर व्हायला लागले आणि इकडं अल्कली मेटलशी व्हायला. म्हणजे स्पेशली कशाच्या आधारावरती द्यावं लागेल, म्हणजे आपल्याला इथं काळजीपूर्वक लक्षात येणं गरजेचं आहे की ह्या सगळ्यांच्याच बाबतीत जर पाहिलं, कोणता डोबेरिनर असेल, न्यूलँड्स असतील किंवा हा तुमचा मेंडेलिव्ह असेल, ह्यांचा बेस चुकलेला आहे. कारण बेस चुकला तर सगळ्याचा, जसं इमारत असते आपली एखादी मोठी, त्याचं जर फाउंडेशनच जर चुकलं गेलं तर बाकीचं सगळं स्ट्रक्चर जर अगदी प्रॉपरली काळजीपूर्वक मजबूत जरी केलं तर काय होणार आहे, खालचा बेसमेंट प्रॉपरली फाउंडअप न झाल्यामुळे वरचं किती जरी चांगलं तयार केलं तर चटकन ती इमारत काय होणार आहे, ढासळली जाणार आहे. आणि तोच प्रकार यांच्या बाबतीत घडला. कुणाच्या बाबतीत, डोबेरिनर असेल, न्यूलँड्स असेल किंवा मेंडेलिव्ह असेल. मेंडेलिव्हने ग्रुप्स पिरियड दाखवले गेले, असेंडिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासनुसार तयार केले गेले, परंतु ह्यांचा बेस काय होता, क्रायटेरिया काय होता, निकष काय होता, तो लॉ सुद्धा मी सांगितला तुम्हाला. मेंडेलिव्हचा काय असेल की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अरेंज्ड ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास जो आपण जो ग्राह्य धरलो, काय धरायला लागलो, ॲटॉमिक मासेस. हा सगळ्यात काय अगदी एरर आहे, दोष आहे. म्हणजे बेस म्हणजे त्याचं फाउंडेशनच त्यांचं चुकायला लागलेले. त्यांच्यामुळे काय व्हायला, किती संदिग्धता निर्माण होती ज्यावेळेस त्यांची जी पिरियडिकली करतो आपण. कारण आपल्या टॉपिकचंच नाव काय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आपल्याला अगदी 1 by 1 सिक्वेन्सली ही मांडायची होती. आणि त्यावेळेस काय व्हायला लागलं, ह्यांचं 1 by 1 सिक्वेन्सली मांडताना ह्यांचा निकष चुकतो. आणि तो म्हणजे निकष कोणता, ॲटॉमिक मास आहे. आणि तुम्हाला लक्षातच आलेलं असेल की आपलं फाउंडेशन काय आहे, म्हणजे त्यांचं अगदी बिल्टअप जे तयार होणार आहे, अगदी पूर्ण जो पिरियडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल, तिथे काय सांगितलं गेलं आहे ते योग्य सांगितलं गेलं. त्याच्यामुळेच आपण आज सद्यस्थितीला कोणती पिरियडिक टेबल बघतो तर अगदी मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, की आजच्यानुसार आपण तो सद्यस्थितीला सुद्धा लॅबमध्ये असेल त्याच्याचनुसार आपण स्टडी करतो. आणि की केमिकल लॅबमध्ये असेल, जे मेडिसिन्स असेल, टॅबलेट्स असतील, ते त्याला अनुसरून त्याच्याच ॲटॉमिक नंबर असेल, तेच म्हणजे ॲटॉमिक मास चुकते तर काय योग्य आहे ते आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची नेक्स्ट पिरियडमध्ये, की त्यानुसार आपल्याला स्टडी करावं गरजेचं पडतं. खाली काही क्वेश्चन विचारले की मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑफ फॉलोइंग एलिमेंट. काही मूलद्रव्ये दिली आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल दिले सोडियम असेल. आपण इथं पाहिलेलेच आहे, सोडियमच्या बाबतीत ऑक्साईड तयार होतात का, सोडियम ऑक्साईड मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार होतात. सिलिकॉन असेल, सिलिकॉन ऑक्साईड तयार होतील. ऑक्साईडच्या बाबतीत असेल, हायड्राईडच्या बाबतीत असेल, हायड्राईडचे सुद्धा आपण जसं बघितलं, कार्बन असेल, कार्बन हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो, म्हणजे तिथं मिथेन तयार व्हायला लागला, CH4. हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये युझर ब्रेन पॉवर म्हणून एक क्वेश्चन कसे तयार केले गेले की ते सुद्धा आपल्याला चटकन कंपाऊंड कसे तयार होतात हे लक्षात येऊ शकतं. परंतु आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दलच माहिती पाहिजे. तर आजच्या पिरियडमध्ये आपण हे थांबूया. थँक्यू.